काश्यभैर चला दोरे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला दोन फलंदाज पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. अजय यांनी मनोज जोशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. सेकंड सेमीफायनलचा हा सामना आपण जर पाहिलं तर रुद्र 11 फायनलमध्ये प्रवेश केलाय. त्यानंतर एलिमिनेटरचा सामना मात्र विजयी झाल्यानंतर तांबडा किंग पुन्हा एकदा सेमीफायनलमध्ये दोनात करत असताना पाहायला मिळते. आणि जो एलिमिनेटरचा सामना जो पराभूत झालाय तो संघांसाठी मात्र चतुर्थ पारितोषिकाचा पात्र ठरला जाईल. आणि यातून जो संघ पराभव होईल तो मात्र तृतीय पारितोषिकचा अपमानकरी ठरला जाईल याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर आशिष पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला अजय आणि नॉन स्ट्राईक एंडला मनोज अशी सलामीची जोडी. तिथून मात्र सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. बघूया पहिला चेंडू फटका फसलाय का, परंतु इथून जर पाहिलं तर चेंडू जाईल आउट ऑफ द पार. षटकार पहिला चेंडू मोठा फटका पाहायला मिळाला. आपण जर पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती प्रमुख पाहुण्यांच्या अभिवादनासाठी चेंडूला आउट ऑफ द पार षटकार पाहायला मिळाला. तर 3 चेंडू 3 षटकार तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागला गेले. या वेळेला चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय षटकार डीजे. धन्यवाद डीजे.
माननीय श्री विनोदजी पराट साहेब यांच्याकडून आपण जर पाहिलं तर षटकाराची हॅट्रिक असो किंवा विकेटची हॅट्रिक 1000 रुपयाचं कॅश प्राईज मात्र लागलं गेलंय. यावेळेला ऑन हॅट्रिक पाहायला मिळतोय. अजय चांगला फटका सजवलाय, फ्लिक करू काढलाय, एक धाव परिपूर्ण केली जाईल. तर शेवटच्या दिवसामध्ये अगदीच मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. विनोद पराड सर त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आल्या. आणि त्यासोबत जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये यापुढे येणाऱ्या मॅचेसमध्ये जर कुठलाही गोलंदाज 3 चेंडूतून विकेट घेतो, कुठलाही फलंदाज 3 षटकार किंवा 3 चौकार मारतो, तर विनोद पराड साहेब यांच्याकडून 1,000 रुपयांचा कॅश प्राईज देखील आहे. त्यामुळे अगदीच जर पाहिलं तर खेळाडूंना या ठिकाणी सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळतं. इथून ही ऊर्जा देण्याचं काम विनोदजी पराड साहेबांच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर मुख्य व्यासपीठावर मिलिंद तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यासोबत भालचंद्र मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विश्वास तापसी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर श्री मधुकर तापसी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. चेतन शरार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यासोबत महेश सरस्वत सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित झालेत. मान्यवर अगदीच आवर्जून या स्पर्धेसाठी भेट देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आपण पुन्हा एकदा त्यानंतर विष्णू उराडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतोय कृपया आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. या पुढील दुरा मी पुन्हा एकदा आकाश भोईर यांच्याकडे देतो. धन्यवाद. धन्यवाद श्रीकांत सर. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत एक षटकाकडे धावसंख्येचा विचार करा. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. अजय याच्या बॅटमधून काही कमालचे फटके पाहायला मिळाले. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले. त्यानंतर मात्र गोलंदाजांनी कमबॅक केला. 4 चेंडूमध्ये 4 सिंगल आणि धावसंख्या तर ओव्हर पहिल्या चेंडूवर षटकार ठोठावला गेला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसरा चेंडू एकेरी धाव, चौथा चेंडू एकेरी धाव, 5वा चेंडू एकेरी धाव आणि 6वा चेंडू एकेरी धाव. इथून मात्र विष्णू उराडे साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सुद्धा शब्दसुमनाने सहर्ष स्वागत. बघू षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्फत गोलंदाज मिलिंद पाहायला मिळतोय. यावेळेला पहिला चेंडू सरळ बॅटने फटका सजवलाय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे. आपण जर पाहिलं तर 1 धाव परिपूर्ण केले गेले. इथून मात्र एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि 1 धावेने धावसंख्या जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला आता पाहिलं तर अजय पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर अजय वैयक्तिक 4 चेंडूमध्ये 14 धावांवरती खेळी करत असताना पाहायला मिळतोय. बघूया यावेळेला पुढचा चेंडू. यावेळेला सुद्धा आपण जर पाहिलं तर फटका हवेत, परंतु तिथे मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जातील. या दुहेरीने धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावलं जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा जमवल्या गेल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 3 धावा जमवल्या गेल्यात. आणि आजच्या दिवसामध्ये अजयने खूप प्रभावित केलं गेलंय. काय कमालीचे फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. याही वेळेला चांगला फटका सजवला आहे मिड विकेटच्या दिशेने. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स. हा येतोय चौकार. डीजे धन्यवाद डीजे. आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. आणि काही कमालीची फलंदाजी अजयच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकाराच्या माध्यमाने आपण जर पाहिलं तर वैयक्तिक 20 धावांवरती खेळी करतोय. यावेळेला पुढचा चेंडू गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मिलिंद. इथून मात्र कमबॅक करावं लागेल मिलिंद याला.
यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू आपण जर पाहिला तर डॉट चेंडू येत असतोय. इथून मात्र धावसंख्या स्थिरावली गेली. धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा. बघूया यावेळेला पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज मिलिंद. षटकातला 5वा चेंडू असेल यावेळेला. आखू टप्प्याचा चेंडू पाहिलं निहारला आणि जाऊ दिलं चेंडूला. अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत एकने भर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा विदाऊट लॉस. इथून मात्र हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल गोलंदाज मिलिंद याला. राईट मोर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज मिलिंद. यावेळेला चांगला कटचा फटका पाहायला मिळतो. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जातोय. एकेरीने मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकने भर. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 धावा. अजूनही येणारे उर्वरित 7 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील. अजय आणि मनोज अशी जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला मनोज पाहायला मिळतोय. तर मनोजच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येईल का. यावेळेस सरळ बॅटनेचा फटका सज्जवला आहे. पण जर पाहिलं तर एक धाव परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल का तर यस डेफिनेटली इथून 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. आणि दुहेरी धावसंख्या जर पाहिली तर 2 षटकाखेरीस 27 धावा विदाऊट लॉस. तिथपर्यंत ऐकूया एक सुमधुर धून डीजे. माझ्या हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली. गोलंदाजी मार्कवरती सूरज पाहायला मिळतो. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का. इथून जर पाहिलं तर एफर्ट चांगले होते परंतु झेल मात्र धरतीला दान केला गेला आणि इथून 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने धावफलक पुढे सरसवलं जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 धावा विदाऊट लॉस. पण जर पाहिलं तर आतापर्यंत अजयने काही कमालीची फलंदाजी पाहायला मिळते त्याच्या बॅटमधून. बघू यावेळेला पुढचा चेंडू. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर अजयला मात्र नशिबाची साथ भरपूर मिळालेली आहे. यावेळेला डॉट चेंडू येईल का तर हो डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली जाईल 29 धावांवरती. बघूया यावेळेला पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेश गोलंदाजी मार्क तयार. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. गोलंदाज इथे मात्र चुकी करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय झेल मात्र धरतीला दान केला जातोय. एक सोपा झेल मात्र त्याला पकडता आला नाही. डॉट आणि 2 धावांनी धावसंख्या जर पाहिलं तर पुढे सरसळेल 31 धावा. इथून जर आपण पाहिलं तर नशिबाची साथ मात्र मिळते अजयला. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचलो 31 या आकड्यावरती. येणाऱ्या अजूनही 3 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील आणि किती महागडा ठरेल अजय. आणि नक्कीच इथे मात्र महागडा ठरतोय. यावेळेला चेंडूला पाठवलंय 6 धावेसाठी षटकार डीजे. माझे विकेट विकेट माझ्या हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. धन्यवाद डीजे. आणि हे 2 झेल जे सोडले गेले ते मात्र ते महागडे ठरता येत. अजय काही कमालीचा फटका सजवला. आतापर्यंत 12 चेंडू मध्ये 31 धावांवरती खेळी करतो. यावेळेला पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा नशिबाची साथ. यावेळेला आपण जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. इथून पहिला विकेट मात्र जातोय तो म्हणजेच तांबडा किंग संघाचा.
मनोज मात्र बाद झालाय. आपण जर विचार केला धावसंख्येचा, धावसंख्या 38, 1 लॉस अशी पाहायला मिळते. इथून जर आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल या षटकातला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अनिल. आता मात्र या चेंडूवरती किती धावा जमवल्या जातील. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. आणि आतापर्यंत कमालीची फलंदाजी अजय याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. याही वेळेला चांगला फटका सजवलाय. नक्कीच अजयला सांगितलंय की तुम चलो आगे आगे, या वेळेला मीही कुठे कमी राहणार नाही. आणि त्यांनी सुद्धा पहिल्या चेंडूवर येऊन षटकार ठोठावला. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचले 44 आणि 45 धावांचं आव्हान मात्र उभारलं गेलंय. पोरी माझ्या हरी खेळायचे क्रिकेट क्रिकेट, तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. माझे हरी खेळायले क्रिकेट क्रिकेट, तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. गावाचे पोरं सारे माझे गजोडीला, मैत्रीला चल जाऊ क्रिकेट खेळायला. रोज रोज पोरी तुला येईन ग मिलायला, जोडीशी जाऊ आपण क्रिकेट खेळायला. आशीर्वाद पाठीला तुझे जमीन. या स्पर्धेसाठी च्या दात्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. त्यांचं अनाऊन्स आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी करतो. तर दात्यांचे आम्ही आयोजकांच्या वतीनं आणि आमच्या समोरच्या कक्षाच्या वतीनं शब्द सुमनांना आभार मानतो. जिल्हा परिषद सदस्य सव प्रतिभा गुरुड मॅडम यांच्याकडून प्रथम पारितोषिकासाठी तब्बल 15,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आलं. तदनंतर द्वितीय पारितोषिकासाठी उद्योजक श्री विनोद पराड साहेब जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी, त्यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलं आहे. तदनंतर श्री भालचंद्र मडवी साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 7,000 रुपये लाभले गेले. तेही या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो. पंचायत समिती सदस्य आहेत. तदनंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जे लाभले गेलं आणि या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत श्री महेश तांबडासेठ जे या गावातील एक उद्योजक आहेत. त्यांच्याकडून 6,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आलं. त्यासोबत मिलिंदजी तरेसाहेब यांच्याकडून 2,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य, श्री विश्वास धापसी साहेब यांच्याकडून 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. तदनंतर श्री मधुकर धापसी साहेब यांच्याकडून 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य, श्री चेतन शरार साहेब यांच्याकडून 1,100 रुपयांचं आर्थिक सहाय्य. तदनंतर श्री महेश सरोसर यांच्याकडून 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. युनायटेड पेट्रोल पंप यांच्याकडून 5,000 रुपये, हॉटेल श्रीकृष्ण यांच्याकडून 2,500 रुपये, हॉटेल मेट्रो यांच्याकडून 7,000 रुपये, राधेकृष्ण यदुवंशी धाबा यांच्याकडून 2,500 रुपये, सागर डाबा यांच्याकडून 1,500 रुपये, युनायटेड डाबा यांच्याकडून 1,500 रुपये, जयंबे डाबा 1,100 रुपये, उद्योजक आशिष शेठ यांच्याकडून 2,500 रुपये, उद्योजक राजेश डवला यांच्याकडून 2,000 रुपये, क्रिकेट प्रेमी वसंत डवला यांच्याकडून 1,201 रुपया, उद्योजक चैत्या उमतोल यांच्याकडून 1,111 रुपये, उद्योजक श्री नरेश तांबडा यांच्याकडून 2,000 रुपये, उद्योजक श्री रघुनाथ हडल यांच्याकडून 3,000 रुपये. नंतर पुन्हा एकदा आपण लाईव्ह ॲक्शनमध्ये जाऊया आणि आवाज ऐकूया या इनिंगसाठी पुन्हा एकदा आकाश भोईर यांचा. धन्यवाद. धन्यवाद श्रीकांत सर. आपण जर पाहिला तर पहिला चेंडू काय अप्रतिम हाताला गेला, डॉट चेंडू. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण अजयला पाहतोय. स्ट्राईक एंडला जर विचार केला तर आशिष, नॉन स्ट्राईक एंडला बारकू. बघू यावेळेला पुढचा चेंडू. इथून जर आपण पाहिलं तर चेंडू मात्र खालती राहतोय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क, डॉट चेंडू पाहायला मिळेल. आणि सलग दुसरा चेंडू मात्र इथे डॉट येत असताना पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर 45 धावांचं आव्हान उभारलं गेलंय. बघू यावेळेला पुढचा चेंडू. स्ट्राईक एंडला आशिष पाहायला मिळतोय. यावेळेला पॉइंटच्या वरून फटका सजवलाय.
क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडूपर्यंत? इथून जर पाहिलं तर चेंडू दणदण करीत जातोय. क्षेत्ररक्षक फील्ड करीपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. या 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर इथून संघाचा श्रीगणेशा होईल आणि वैयक्तिक आशिषचं सुद्धा अकाउंट इथे ओपन केलं जाईल. आपण जर पाहिलं तर विदेशी फायटर संघाला 45 धावांचं आव्हान उभारलं गेलं. एक भलं मोठं डोंगर. आम्ही आतापर्यंत जर विचार केला तर 3 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च करतो. यावेळेला पुढचा चेंडू बघा पुन्हा एकदा. यावेळेला पुन्हा एकदा वळून मारण्याचा प्रयत्न होता. लेग स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. इथून जर पाहिलं तर डॉट चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावली जाईल दोन्ही आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर या 2 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील आणि इथून चांगली सुरुवात करून देणं गरजेचं असेल आपल्या संघासाठी आशिषला. यावेळेला चांगला फटका सजवलाय. प्रमुख पाहुण्यांच्या अभिवादनासाठी हा येतोय षटकार डीजे. थोडी तोड नाही आहे आमच्या दोघांच्या जोडीला, कोणाची भीती नाही वाट ग आम्हाला. कोणी माझ्या हरी केलाय धन्यवाद डीजे. आपण जर पाहिलं तर पहिल्या 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या गेल्या. त्यानंतर मात्र मोठा फटका पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 8 विदाऊट लॉस अशी पाहायला मिळते. षटकातला शेवटचा चेंडू असेल यावेळेला. याही वेळेला आपण जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाईल आणि 1 धावेने आपण जर धावसंख्या पाहिली तर एक षटका अखेरीस 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. इथून मात्र आपण जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि 36 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. तिथपर्यंत ऐकू एक सुमधुर धून डीजे. माझे विकेट विकेट. तुला माझी हरी खेळायली क्रिकेट क्रिकेट, तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. धन्यवाद डीजे. इथून जर आपण पाहिलं तर 12 चेंडू 36 धावेची आवश्यकता. 18च्या रिक्वायर रन रेटने मात्र धावा जमवाव्या लागतील. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 3 षटकारांची गरज असेल. बघूया यावेळेला पहिला चेंडू. यावेळेला आपण जर पाहिलं तर काय सुरेख चेंडू हाताला गेला. डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि इथून मात्र आता 11 चेंडू 36 धावेची आवश्यकता असेल. कुठला संघ आपण पाहतोय? एका बाजूने जर पाहिलं तर रुद्र किंग हा संघ मात्र फायनलमध्ये प्रवेश केलाय. ह्यामधून कुठला संघ फायनलमध्ये प्रवेश करेल ह्याच्यावरती देखील लक्ष असेल. याही वेळेला पुन्हा एकदा फायनल लीगच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न. परंतु आपण जर पाहिलं तर सलग दुसरा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आणि धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 9 वरती स्थिरावली गेले. आता मात्र येणारे 10 चेंडू 36 धावेचे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. बघूया यावेळेला पुढचा चेंडू. यावेळेला पाहिलं, निहारलं, जाऊ दिलं चेंडूला. वाईट चेंडू, अतिरिक्त 1 धाव. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. बघू यावेळेला पुढचा चेंडू. इथून जर आपण पाहिलं तर लावड अपील केली जाते, परंतु उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंचांनी अपीलला मात्र पेटवून लावलाय आणि डॉट चेंडू. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. येणारे 9 चेंडू आणि 35 धावांचे समीकरण. स्ट्राईक एंडला नक्कीच आपण आशिषला पाहतोय. तर मात्र आशिषला पूर्णपणे बांधून ठेवले गेले गोलंदाजाने. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. आपण जर विचार केला तर आतापर्यंत या षटकामध्ये, या इनिंगमध्ये 7 डॉट चेंडू पाहायला मिळत आहेत आणि हर एक डॉट चेंडू मात्र इथून प्रेशराईज केलं जाईल फलंदाजाला. यावेळेला पुढचा चेंडू. इथून जर पाहिलं तर यावेळेला फटका सजवलाय. चेंडूला सीमा रेषा पार 6 धावेसाठी. हा येतो षटकार डीजे. तुझ्या आधी माझा आहे क्रिकेटवर प्यार, नंतर झाला मला तुझ्या वया. तुझ्याशिवाय मनात येत नाही
तुझे प्रेमात पुरी झालोय मी पागल डोल्याला लावून कला धन्यवाद, DJ. मी गॉगल पण जर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 16 या आकड्यावरती पाहायला मिळते. आता मात्र येणारे 7 चेंडू 29 धावांचं समीकरण बघूया. या चेंडूवरती एखादा मोठा फटका सजवला जाईल का? पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. इथून मात्र फलंदाजाला पडलंय भूल. गोलंदाजाने केले दांडी दांडी गुल. डीजे तुझी झाली मी पागल तुझ्या माझ्या प्रेमाला नजर लागल पुरी माझ्या हरी खेळाय क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट तुला विकेट माझ्या रे खेळायले क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट धन्यवाद डीजे. एक वेळ अशी होती की तांबडा फायटर संघ मात्र ह्या लीग मधून बाहेर पडण्याच्या दिशेने होता. परंतु तिथून मात्र आपण जर पाहिलं तर अजय याची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. यावेळेला चांगला फटका सजवला. शतरक्षक आहे. इथून जर पाहिलं तर अप्रतिम एफर्ट लावला होता. परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील का? तर यस 2 धावा पूर्ण केल्या जातील. या दुहेरीने धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. विजलास जरी आज तू तरी तुझी कहाणी अजून संपली नाही. हे पडणं तर क्षणिक आहे. जिद्द तुझी अजून आहे. आज तू हरलास म्हणून पुन्हा तू कधी जीवनात जिंकणार नाही हे शक्य नाही. म्हणून उद्याचा सूर्योदय तुझ्या नावाचा इतिहास लिहिणार आहे. हे तुला विसरून चालणार नाही. हे मात्र अजयने करून दाखवलंय. आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये अजयचा काय परफॉर्मन्स पाहायला मिळाला. याही वेळेला चांगला फटका सजवला इंटू द गॅप. मधु शतरक्षक तिथे मात्र फील्ड करेपर्यंत एकच धाव. एकेरीवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. आता मात्र येणारे 3 चेंडू 25 धावेची आवश्यकता असेल. यावेळेला पुढचा चेंडू फुल टच चेंडू होता. परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. पण जर पाहिलं तर एकदा परिपूर्ण केली जाईल. इथून मात्र येणाऱ्या 2 चेंडूवरती फक्त आणि फक्त उपचारता पाहायला मिळेल. इथून जर पाहिलं तर तांबडा किंग संघ मात्र फायनलच्या दिशेने प्रवेश करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला आखोटपद चेंडू होता. चांगला फटका सजवलाय. एकेरीवरती समाधान मानावं लागेल. या 1 धावेने धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 22 धावा. यावेळेला सरळ बॅटने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाही. फलंदाज बाद. इथून जर आपण पाहिलं तर तांबडा किंग मात्र फायनलच्या दिशेने मार्गस्थ. सर दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. रुद्रा किंग आणि तांबडा किंग. सकाळी फोन नाही उचलला. संजय तू विचारत होतास ना रात्री पण माझा फोन बिझी का चला नंतर आपण फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहोत. त्याकरिता दोन्ही संघांना विनंती आहे आपण मुख्य मंचाच्या समोर यायचं आणि तिथून आपण लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत. कुरकुरे टीम रुद्र किंग आणि तांबडा किंग दोन्ही संघाचे सर्व खेळाडू मुख्य मंचाच्या अगदी बाजूला येतील आणि तिथून आपण लाईनअप मध्ये